So hi guys, this is Hemant and welcome to my YouTube channel. अगेन आलो इथे जोगेश्वरी मिसळमध्ये. हा, आता चहा पण मस्त असतो. आय डोंट नो मला आवाज येते की नाही, बट राईड आतापासून स्टार्ट केलं मी. मे बी राहून दे, नंतर बघूया आपण. ओके. तर मिसळ खाऊन झालेलं आहे. अँड ओके, हे राहिलं यार. हे छान आहे, मस्तपैकी मॉली लूप टाईप चेसला दिसतो की नाही काय माहिती. असा ओके. सो सकाळचा नाश्ता खाऊन झालेला आहे आणि ॲज युजल. आणि दिस इज हाऊ द लगेज सेटअप लुक. आणि अबाउट फ्रॉम दिस बॅग, व्हायटेरॅक लॉ 72 लिटर्स. इट्स रिमार्केबल. म्हणजे हे ऑलमोस्ट 130 किलोमीटर्सचं रिव्ह्यू आहे. एक नंबर आहे. आणि एक नंबर का? कारण ह्याचं बॅलन्सिंग आहे ना, दॅट इज वे बेटर दॅन दिस व्रूम टेल बॅग. कारण कसं आहे, हे सीटला पकडून घेतं असं साईडने. बाकी ते कसं होतं, ते स्ट्रेट होतं तेव्हा ते स्लिपेज आणि ह्याच्या घसरण्याच्या सगळ्यात जास्त चान्सेस ह्याच्यामध्ये होते आणि होत पण होतं ते. सो व्हेरी गुड डिसिजन, व्हेरी गुड डिसिजन. ओके. सो सध्या मी हे लावलं नाही आहे. अरे हे ग्लोजमुळे ना आणि स्क्रीनमुळे ना हे करताच येत नाही. सध्या मी मॅप्स लावलेलं नाही आहे बिकॉज मला रूट माहितीच आहे. आणि मोस्टली मी ट्राय करतो आहे आता NH48 अँड आय वॉन्ट टू जस्ट गेट टू नो की हाऊ द कंडिशन ऑफ दिस हायवे इज ॲट. आणि आजचं डेट आहे 3 एप्रिल 2026. त्याच्याने आपल्याला एक चांगला आयडिया येईल की अजून किती वेळ लागणार आहे या हायवेला बनवण्यासाठी. सो स्टे ट्यून विथ मी. सो ऑलमोस्ट नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, जे ऑलमोस्ट 4 महिन्यानंतर चाललो आहे मी राईडला. ॲक्च्युली फेब्रुवारीमध्ये घरात इव्हेंट होतं म्हणून ते राहिलं. नाही तर फेब्रुवारीमध्ये तर एक लाईट होतच होतं, म्हणजे ठेवलंच होतं मी. म्हणजे की गरमीच्या स्टार्ट होण्याच्या आधी आणि हे विंटर संपण्याच्या त्या टाईम साऊथचंच ठेवणार होतो. पण म्हणालं की नको बाबा, म्हणजे एक महिना एक्सटेंड करूया. तर मग फेब्रुवारीला इव्हेंट होतं. मग मार्चचा थोडं असं एक ब्रिझर घेतलं. वाव, हे कधी पडलं हे त्रिमंदिर. आणि मग त्यानंतर मग आज एक्झिक्यूट झालं. तर आज गुड फ्रायडे आहे म्हणून आज ऑप्शनल हॉलिडे होतं. तर मग मी ते घेतलं आणि चाललो राईडला. तर सध्या मी मॅप काय लावलेला नाही आहे कारण मला रूट माहितीच आहे. जाऊन तर हिरूरला जाणार आहे मी मोस्ट प्रॉब्ली. फर्स्ट डे आहे. सो थोडंसं एक्सटेंड करायचं बघतो आहे मी. न्यू थिंग अबाउट दिस की थोडंसं हे जे राईड आहे ना, ह्याच्यामध्ये 3 डेज कंटिन्युअस राईड असणार. नॉर्मली कसं आहे की 2 दिवस मी ठेवतो राईडचे, पण ह्याच्यामध्ये मी 3 दिवस ठेवलं आहे. पुढे तुम्हाला सांगत जाईल कशामुळे कामुळे. बट ह्याच्या आधी पण असं 3 दिवसाचं राईड ठेवलेलं मी, म्हणजे कंटिन्युअस बॅक टू बॅक 3 डेज. जेव्हा मी जात होतो मॅक्लोरगंजला, धर्मशालाला, त्याचा पण व्हिडिओ आहे, प्लीज बघून घ्या. ते ॲक्च्युली माझं पहिल्यांदा रॉंग राईड होतं या बाईकवरती, म्हणजे नॉर्थ साईडचं पहिलं राईड होतं ते. सो आणि येताना पण 3 दिवसाचा राईडिंग. येताना मे बी थोडंसं स्ट्रेच करू शकतो मी, कारण येताना स्टार्टिंगचे काही किलोमीटर्स, काही म्हणजे कसं आहे की ऑलमोस्ट 200-300 किलोमीटर्स इज अनफेमिलियर. त्याच्यानंतरचे जे 1000 किलोमीटर आहे ते फेमिलियर आहे. सो ट्राय करू शकतो, पण तरी पण एक बेटर आहे की हॉल्ट घेतलेलंच बरं करून.
आता या ह्याच्यामध्ये जमतं मी बघत असले ना, हे लावलं, लेन्स लावलं मी D14चं. जस्ट वॉन्ट टू ट्राय सम न्यू थिंग्स म्हणून लावून घेतले. आता बघूया ह्याचं आउटपुट कसं दिसतं. मोस्ट प्रॉब्ली एक टाईपचा ND फिल्टरच आहे. सो इट्स काइंड ऑफ चष्मा, लेन्सवरचा चष्मा, सनग्लासेस यू कॅन प्रिझ्यूम. बाकी आता तेवढं टेक्निकॅलिटीमध्ये मी जाणार नाही, कारण मला पण एवढं लक्षात नाही आहे. कारण ते सगळं आधी ND फिल्टर, प्राईम लेन्स, हे ते वाईड अँगल सगळं ते मी विसरून गेलेलो आहे. आता ते माझं प्रॅक्टिस राहिलेलं नाही आहे. तर सकाळी मी निघालेलो अराऊंड 5:20ला निघालेलो. 4ला मी प्रॉपर उठलो आणि 5:20ला निघालेलो. टेक्निकली कसं होतं की 3 वाजता उठून 4 वाजेपर्यंत निघायचा विचार करत होतो मी. बट आय थॉट की यार की जरा झोपला प्रायोरिटी देऊया. आणि नेमकं कसं झालं आहे की ॲज ॲज यू हॅव किड्स आणि हे, तर तुमचं झोपण्याचं टायमिंग थोडंसं लेट होऊन जातं. 11, 11:30, 12 वाजतातच. आणि तसंच झालेलं आहे. तर म्हणून कसं बॉडीला त्या टाईममध्ये झोपण्याचा सवय झालेला आहे. तर त्याच टायमेला किती पण काय पण म्हणजे 10:30 वाजता जरी पिरियडवरती गेलं तरी त्याच टायमेला झोप लागतं. बट सम अराउंड 5.5 आवर केलेलं आहे. त्याच्यामध्ये डीप स्लीप तेवढं जास्त होतं. सो इट्स ओके. आणि असं मला असं काही त्रास होत नाही आहे. आणि त्या झोपण्याच्या याच्यामध्ये एवढं टेक्निकल का सांगतो, कारण आय एम वेअरिंग अ Garmin Vivo Smart. तर त्याच्यामध्ये कसं स्लीप ट्रॅकिंग करतं आहे, कॅलरीज कन्झ्युम काय करत आहेत. तर त्याच्यामध्ये कसं आहे की समजून येतं की बाबा की काय कुठे आपण इम्प्रूव्हमेंट करू शकतो. मोस्ट प्रॉब्ली कसं आहे की आय थिंक की मला मॅग्नेशियम टॅबलेट्स पण खायला लागतील झोपायच्या अगोदर, सो दॅट की माझं बॉडी थोडंसं रिलॅक्स होईल, मसल रिलॅक्स होईल. त्याच्यामुळे कसं आहे आणि झोप त्याच्याने म्हणजे स्लीप क्वालिटी चांगलं राहते, क्वांटिटीने क्वालिटी चांगलं राहते. सो आय थॉट की ते मध्ये घेत होतो मी, पण असं मी रेग्युलर नव्हतो. आता तर ते संपले म्हणून मी काय रिफिल केलं नाही. मी म्हटलं की ठीक आहे, राईडनंतर जरा परत हे करूया. अँड सिन्स डिसेंबर टू फेब्रुवारी आणि मोस्टली मार्चमध्ये पण आय हॅव रिड्यूस अराउंड 6.5 kgs. मी 162मध्ये होतो, तर नंतर आता माझं 76पर्यंत आहे. टार्गेट होता 72चा, पण तो मला वाटत नाही की होईल. आणि आता राईडला चाललो आहे, तर मला वाटत नाही की अजून ते 1-2 किलो तर असंच वाटते. बट आय विल ट्राय टू कीप माय कॅलरीज इनटेक लिमिटेड. कॅलरी इफिशियंटमध्ये जास्त असेन मी. आणि आता कसं आहे की सकाळी निघता काय खाल्लं, 4 इलायची खेळ खाल्ली आणि एक बिनसाखरेचं कॉफी घेतलं. सो आणि आता जस्ट हे जोगेश्वरी मिसळ खाल्लं. सो आय हॅव अ गुड कार्ब लोडेड इन माय बॉडी. आणि बाकी इफ यू नो मी अँड इफ यू फॉलो माय रायडिंग पॅटर्न, मी मोस्टली खात नाही काही याच्यामध्ये पण राईडमध्ये. चहा आणि पाण्यावरती राहतो. मग एंडमध्ये एक मील घेऊन टाकेन. तर आजचं कसं आहे की आज फ्रायडे आहे, तर नॉनव्हेज खाऊ शकतो मी. तर मग एंडचं मील तर आपण कसं नॉनव्हेज खाऊन संपूया. उद्या शनिवार आहे, उद्या परत व्हेजच खायला लागेल. सो बघूया कसं आपण पुढे करता येणार. आय होप की या राईडमध्ये जर सीफूड मी जास्त कन्झ्युम करू शकतो. आय होप सो. एनी हो, आता येईल साताराचा म्हातारा आणि साताराचा घाट. आणि घाटनंतरचं मी काय सिच्युएशन आहे, कारण जोपर्यंत म्हणजे ज्याच्याकडनं मी गोप्रो घेतलेलं होतं स्वप्नील करून, त्याने सांगितलं की घाटचं कंडिशन थोडंसं घाटानंतर थोडंसं कंडिशन खराब आहे, कारण डायव्हर्जन्स आहे. तरी त्याला तो 1-1.5 महिना आधी गेलेला तो आय गेस की थोडं तरी इम्प्रूव्हमेंट झालेलं असेल, ते प्रिझ्यूम करूया. आणि बाकी तर मी तुम्हाला दाखवेनच. चलो, आता इफ आय एम नॉट रॉंग, हे आहे वेल्हे आणि खंबाटकी घाट स्टार्ट होण्याच्या अगोदरच एक डायव्हर्जन लागलेलं आहे. आय गेस खूप आधी इकडचं आय गेस हे जायचं पॉईंट आहे. आणि त्या जायचं की याचं पॉईंट आहे, जरा मी कन्फर्म नाही आहे. बट इथे आहे डायव्हर्जन. सर्व्हिस रोड चांगले काय आहेत आणि ट्रॅफिक जरा कमी आहे. मे बी उद्या सॅटर्डे संडे जर जास्त असेल. बट येस, येतानाचं ट्रॅफिक येतानाचं हे ब्रिज आहे, म्हणजे मोस्ट प्रॉब्ली येताना इकडेच्या साईडला जरा लागू शकते ट्रॅफिक. तिथून त्या साईडनं येतं ना, तर मग बरोबर तसंच आहे. म्हणजे येताना इथे प्रॉब्लेम होईल आपल्याला. आता इथून जर स्टार्ट होईल खंबाटकी घाट. आणि आता बघूया या घाटावरती परत कुठली गाडी दिसते का टो केलेली, कारण जेव्हावरून पण मी केलं आणि नोटीस केलं की बाबा काय ना काय दिसतंच तसं. लेट्स सी. सातारा आलेला आहे
आणि हे डोंगर एकदम त्या लोकांनी तोडून 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 पूर्ण हे करून टाकले. काही वर्षानंतर डोंगर गायबच होतील. काय आता हे हो. तर सातारापर्यंत म्हणजे आफ्टर खंबाटकी घाट देर इज नो डायव्हर्जन, स्मूथ रोड, यू कॅन क्रूज अराउंड 70, 80, 90, 100. ऊन पण सध्या तरी नाही आहे, आता जस्ट येतं आहे, म्हणजे असं ढगाळ क्लायमेट आहे. पुण्याला ॲक्च्युली आहे ना मागच्या 2-3 दिवसापासून पाऊस पडतो आहे म्हणून थंडगार आहे. म्हणजे थंडावा इथपर्यंत पण आहे, म्हणजे सातारापर्यंत तरी आहे. सो असं हाश असं काय फिलिंग होत नाही आहे. आणि वाजले पण किती आहे, 10च वाजलेत. तर असं हाश फिलिंग असं काय येत नाही. सो फार सो गुड. ते आहे सातारा सिटी. आता म्हटलं जातं की सातारा आणि कराडच्यामध्ये डायव्हर्जन्स आहेत आणि ते पण बेकारवाला डायव्हर्जन्स आहेत. कराडचं तर तुम्हाला म्हणजे किती वर्षापासून सांगतोच आहे मी, ते आता दाखवेनच परत मी. पण किती प्रोग्रेस झाला आहे ते पण आपण बघूया. आय डोंट नो, आफ्टर डुईंग अराउंड 206 किलोमीटर ऑल्सो सीट मला असं हे वाटतं, इचिंग वाटते किंवा असं हे वाटते. मे बी ते शॉर्ट्स जे घालतो आहे मी ते आता मला डिस्कार्ड करावं लागेल, कारण ते खूप जुने झालेले आहेत. आणि ॲक्च्युअली दुसरं पण आहे माझ्याकडे, नवीन मी घेतलेलं आहे. ऑर एल्स देर इज सम इश्यू विथ द सीट, काय माहीत नाही. बट पहिले जसं म्हणजे जसं आफ्टर म्हणजे कसं 500-600 किलोमीटर नंतर ते डिस्कम्फर्ट होतं ना, ते आत्ताच वाढत. आता काय त्याच्यामध्ये हे आहे माहीत नाही. पण एनी हाव आज एवढं तर एक हिरोपर्यंत जाऊ शकतो मी, असं काय प्रॉब्लेम नाही होणार. अजून आता किती 50-60 किलोमीटरमध्ये एक ब्रेक घेईन, चहा ब्रेक घेईन. बाकी काय असं प्रॉब्लेम नाही. आता जरा ऊन आलं आहे, रेस्ट काय एवढं काही नाही आहे. आणि जेव्हा सकाळपासून जेव्हा मी घातले ना हे ग्लो खूप असं टाईट असं इच्छी टाईप वाटत होतं. मे बी लास्ट टाईम ह्याला म्हणजे चांगलं ऊन भेटलेलं नाही, म्हणजे उन्हात जरा सुकायचं ठेवायचं असतं ना, हे लेदर आहे ना, तर ते वाटते मे बी ठेवलेलं नव्हतं. तर आता मे बी उन्हात, आता तर ऊनच ऊन आहे, उन्हात जेवढं होईल तेवढं चांगलंच आहे. तर अजूनच म्हणजे परत त्रास व्हायला लागला तर मग ते आपलं नुसतं ते फॅब्रिकवाला ग्लोव्ज घालेन, ते पण मी घेऊनच आलो आहे. तो आता कराड मे बी समथिंग 10-15 किलोमीटरच आहे वाटते. आणि हे वाटते नवीन पॅच बनलेलं आहे, म्हणजे हे रेडी आहे. मागच्या टायमाला मे बी जेव्हा मी येत होतो ना इथून, तेव्हा हे पॅचचं काम चाललेलं. सो ओव्हरऑल आत्तापर्यंत जे डायव्हर्जन्स आहे ते आता नाही आहे, म्हणजे आत्तापर्यंत काही डायव्हर्जन भेटलेलं नाही आहे, टू बी व्हेरी फ्रँक, सातारा सोडल्यानंतर. आणि दिसूनच येतं की आता जस्ट हे नवीन बनलं आहे आणि जस्ट आता स्टार्ट झालं आहे. तर पुढेपर्यंत पण सेम मोठं पॅच स्वतःवर दिसतं आहे व्यवस्थित, विच इज गुड इन अ वे. चांगलं आहे ते बाबा. हे आधी वाटते बनवलेलं सर्व्हिस रोड, हे एकदमच नवीन आहे, एकदमच. म्हणजे थोडंसं काम चालू आहे थोडं, बट एकदम न्यू, ब्रँड न्यू आहे एकदम. आणि सिमेंटचेच रोड बनवले, हे टारमॅकचे नाही बनवले. आणि ते आपलं डांबरचे, म्हणजे ते कसं फ्रेश, त्याचं फ्रेग्रन्स एक वेगळंच असतं, फ्रेश टार. मे बी आता डायव्हर्जनचा सिलसिला चालू झालेला आहे. मागे एक डायव्हर्जन भेटलेलं, बट एक आहे की सर्व्हिस रोड तेव्हा व्यवस्थित आहे. आणि आता हे एक दुसरं डायव्हर्जन. इश्यू डायव्हर्जनचा नाही आहे, म्हणजे जरी डायव्हर्जन असलं चालेल, पण जे सर्व्हिस रोड आहे ना ते चांगलं बनलं पाहिजे. आणि मेस प्रॉब्ली कसं आज फ्रायडे आहे, सो विकेंड नाही आहे, गर्दी कमी आहे, म्हणून इझिली होतं आहे. त्याच्यामुळे म्हणजे कसं की कंप्लेंट किंवा असं कंटाळास्पद नाही आहे काय, विच इज गुड इन अ वे ना. तर अजून एक दुसरा एक डायव्हर्जन आला, तर मे बी थोडं पुढे गेलं ना तर जरा ट्रॅफिक वाढत जाईल. म्हणजे बघितलं, झालं ट्रॅफिक चालू झालं. जरा काय चांगलं बोललं ना काहीतरी होऊनच जातं. एनी हाव फिल्टर आउट करून जाऊया आपण. बट आय डोंट थिंक सो की हे एवढं इश्यू देईल करून, कारण कसं आहे की मुव्हिंग ट्रॅफिक आहे. हे बघा आता हे अशासारखे आहे ना, तर म्हणजे सर्व्हिस रोड बनवले आणि असे सगळं फालतूगिरी असलं ना तर मग थोडंसं प्रॉब्लेमॅटिक होतं आहे. हां, पण येताना मला नाही वाटत काय इश्यू आत्तापर्यंत तरी असला पाहिजे. म्हणजे हे इथून जर मी पनवेलला किंवा पुण्याला जरी गेलो ना तर मला नाही वाटत काय प्रॉब्लेम असू शकते. दुसरं ऑप्शन होतं इथून, म्हणजे याच्या आधीच होतं, इथून जटने पण जाऊ शकतो. तर जाट वॉटेवर काय, इथून जाटवरनं मग विजयापूर, मग तिथून NH50. तर इश्यू काय आहे की जस्ट मी रात्री 11 वाजता जस्ट मी बघितलं म्हणजे मॅपमध्ये, तर दाखवलं की NH50 बंद आहे, क्लोज असं वॉर्निंग आलेलं मॅपमध्ये. म्हणलं की अननेसेसरीली कशाला रिस्क घ्यायचं करून. आणि बघायला गेलं ना, आय एम नॉट दॅट हॅपी ऑर काय म्हणतात त्याला, एवढं म्हणजे आवडतं हवे तर ते नाही आहे. कारण बरेच वेळा जाऊन येऊन आलो आहे मी,
बट मला जेवढं ते आवडलं नाही हवे. हे कसं आहे की हे जरा बरं पडतं मला आणि इथे बरेच म्हणजे मेमोरीज आहेत ना. सो कसं आहे की हे जरा जास्त फेवरेबल वाटतं कम्पेअर टू ते. बट आता जे आहे ते आहे बाबा, काही करू नाही शकणार. मुव्हिंग आहे तर काही प्रॉब्लेम नाही आहे. आता हे किती लांब आहे काय बोलता येत नाही. अरे लांब आहे रे. स्वप्नील आय गेस ह्याच डायव्हर्जनबद्दल बोललो होता. हां आहे, चांगलंच लांब डायव्हर्जन आहे, चांगलंच लांब डायव्हर्जन आहे बघा. म्हणजे हे अजून हे बनायला मे बी अजून 1-2 महिना पकडा आता. म्हणजे एवढं पाठ तरी बनायला 1-2 महिना जायलाच. लस्सी ताक ही सध्या कंडिशन एवढं पण चांगलं नाही आहे. नियरली 5 ते 6 नाही 7 किलोमीटरचं तर डायव्हर्जन आहेच. आणि अजून पुढे किती असेल काय माहीत नाही. आता मेन रूटला लागतो आहे पण तरी पण पुढे तर ट्रॅफिक दिसतंच आहे मला. आय डोंट नो वाय बट कारवाल्यांना तर त्रास होणारच आहे. बाईक्स तर निघतात आहे ॲक्च्युली. म्हणजे मी खूपच चांगल्या अमाऊंटचं फिल्टर करून आलो आहे. आता मला नुसतं तिथे जायचं आहे, त्या साईडला जायचं आहे. आय होप कोणतरी जाहिरात येतील. थँक्यू. ॲक्च्युली कसं आहे कारमध्ये वाले कसे बसून गेले ए सीमध्ये तरी काय प्रॉब्लेम नाही. पण त्यांना थांबावं लागेल म्हणजे ह्याच्यामध्ये असं स्लो स्लो असणार. फॉरस धूप मिट्टी ऊन सगळं. बट मोबिलिटी आहे बाबा आणि व्यवस्थित आहे असं हे नाही. आता जाऊ ते उडी बाबा. नाही नाही 10 किलोमीटर तर आरामातच डायव्हर्जन आहे आणि मोठा पॅच आहे एकदम. काही इश्यू तर नाही आहे बट चल रहा है अभी. आता कोणता फोन आहे अरे, कोणाचा तरी फोन आलेला आहे. बट मैं अभी नहीं लूँगा, मैं बाद में लूँगा. लेट मी फिल्टर आउट दिस ट्रॅफिक फर्स्ट. वेलकम टू कराड. मला वाटलं की त्याच्या पुढे जाऊन ट्रॅफिक भेटेल पण त्यावर आधीच भेटलं मला. काय करणार. परिस्थिती जरा गंभीरच आहे. बट आय एम एक्सपेक्टिंग की दिस वुड बी अ लास्ट डायव्हर्जन डेन्स यू नो काय म्हणतात त्याला पॅच. कारण ह्याच्यानंतर मग ॲज पर स्वप्नील म्हणजे माझ्या माय फ्रेंड नाही आहे एवढं. नंतर सुसाट रोडच आहे असं म्हणतो तो. मी इथं जाऊ शकतो की नाही माहीत नाही मला. या ह्याच्यामध्ये थोडंसं जरा स्पेस दिलं असतं तर गेलं असतं. बट एक आहे की हे ब्रिज पुढेपर्यंत आलेलं आहे म्हणजे ऑलमोस्ट कराडच्या बाहेरपर्यंत आलेलं आहे. दॅट इज गुड फॉर अ फ्युचर. बट राईट नाव इट इज क्वाईट डिफिकल्ट. सो तिथूनच जायला लागेल. ॲक्च्युली हे ट्रॅफिक अपेक्षितच होतं म्हणजे हे लागणारच होतं. बट आता एवढ्या लवकर लागलं म्हणजे कराडच्या बाहेर कसं टेक्निकल इथून आत गेलं ना तर 1 किलोमीटरवरून कराड प्रॉपर कराड तसं येतं इथं. थारवाला मस्त काढतो आहे ऑब्वियसली. हे जर थार मला थारपेक्षा ही गाडी जरा जास्त कम्फर्टेबल वाटते XUV 700. आणि आता काय त्याचं वेगळं नाव आहे. दादा थोडंसं साईडला हो दे रे. हां थँक्यू. हां भाई काय बांधतात ते एवढं अजबच आहे यार. हां चलो 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 चलो. आय लव कराड. ओके सो 3rd of April 2026 कराडचं डायव्हर्जन किंवा कराडचं हे ब्रिज अजूनही बनतं आहे. मागच्या 5 की 6 वर्षापासून बनतच आहे. मला ढेकर यायला लागलं आहे. आय गेस आफ्टर कराड थोडंसं ब्रेक घ्यावंच लागेल कारण 260 ने 2. अरे यार हे ना हे कवर जरा जास्तच त्रास देत आहे. नुसतं कवर घ्यायला लागेल वाटते मला. येस सो 264 झालेत किलोमीटर. हो अँड कराड नंतर आता
कोल्हापूर आहे आणि असं म्हणतं आता की कोल्हापूरला पण थोडंसं असेल. अरे बापरे 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 बापरे, वा मस्त गेला बघा. पण एक आहे की खालच्या त्या साईडला एवढं नाही आहे डायव्हर्जन, म्हणजे एवढं ट्रॅफिक दिसलं नाही आहे. ताई बिना हेल्मेटचं ट्रिपल सीट. आधी पहिले तिथून जायला लागायचं, पण आता हे ब्रिजच्या खाली केलं, दॅट इज अ गुड थिंग. पण म्हणजे कसं आहे की जरा स्पीडली निघून जाऊ शकतो आपण. जे वारणा हे दे ना, ते त्या साईडनं जायचो आम्ही. म्हणजे तिथे इथेच माझं शूजचं हे झालं, म्हणजे जरा रायडिंग शूज नसलं असतं तर पाय तुटलं असतं माझं. तेच त्या साईडलाच झालेलं, लक्षात आहे मला. त्या टायमाला कुठे जात होतो मी, आय डोंट रिमेंबर कुठे ते जात होतो मी ते राईडला. होय. पण ज्या यार हे जे ब्रिज बनलं ना, असं बायपास होईल ना मस्त वालं की विचारलं. बट वॉट स्टॉपिंग इट टू गेट कम्प्लिटेड, आय हॅव नो आयडिया. काय परफेक्ट टाईमला आलो आहे कोल्हापूरला मी. वाजले आहे 12:30, म्हणजे ॲक्च्युअलमध्ये जेवणाचा टाईम झालेला आहे आणि आहे फ्रायडे आणि क्रॉस करतो मी कोल्हापूर. म्हणजे किती चांगले योग जळून आलेत. पण एकदा खाल्लो इथे, इकडचं जेवण जेवलो ना, खतरनाक. म्हणजे मग माहीतच नाही मग कधी पोचू, किती वाजेल. सध्या इथे आता ॲक्च्युली मॅप लावलो आहे मी, 7:45 दाखवतो आहे. तर ते 9 तर वाजेलच, कारण आता फ्यूल स्टॉप घ्यायला लागेल आणि मध्ये मे बी अजून एक कुठलं स्टॉप घेतलं तर ठीक आहे. 400 किलोमीटरचं अजून हे आहे, 450 470 रुपये, 70 रुपये बोलते, 470 किलोमीटरचं अजून राईड बाकी आहे. जास्तीत जास्त 312 किलोमीटर झालेत. आता मागाशी एक ब्रेक घेतलेलं मी जस्ट 5-6 किलोमीटर आधी. कामात मग थांबायचं होतं, पण शेवटी तिथे एक चांगलं होतं व्हेज हॉटेल, तर तिथेच थांबलो मी. चहा पिलं, 5 मिनटं नुसतं थोडंसं रेस्ट केलं, थोडंसं घरी अपडेट दिलं, दॅट्स इट. आणि ॲक्च्युली बघत होतो की पुढे काय काय हे आहे करून. सो कराडनंतर कोल्हापूरपर्यंत डायव्हर्जन्स आहेत, म्हणजे यू कॅनॉट इग्नोर इट. बट आहे डायव्हर्जन, बट कंडिशन एवढी खराब नाही आहे. सर्व्हिस रोड चांगले आहेत, तर मोबिलिटी तुमची चांगली असणारच. बाईकवाल्यांना तर वेल अँड गुड आहे, ह्यांना थोडंसं त्रास होणारच होणार. त्यानंतर मग 7 नंतर मी ॲक्च्युली ते काउंटर सोडलं मी, की 7 नंतर मी काउंटर सोडलं. मग काय नाही, 7 डायव्हर्जन नंतर मी काउंटर सोडलं आहे. आता 5 किलोमीटर अगदी बघितलं की आता नुसतं पुढे 2 डायव्हर्जन राहिलेले आहेत. मेजर डायव्हर्जन सगळे गेले मागे, म्हणजे एकदा कोल्हापूर क्रॉस केलं तर मग 2-3 डायव्हर्जन आहे असं वाटते मला, म्हणजे ॲज पर द मॅप. रेस्ट यू आर सॉर्टेड आहे. अजून तुम्हाला वाटते ना 6 महिने तर द्यावंच लागेल या हायवेला, प्रॉपर एकदम फुल फ्लेजमध्ये स्टार्ट होण्यासाठी. अधूनमधून काय पॅचवर्क कशाचे पॅचवर्कचे असतीलच, ते तर ते आयुष्यभर चालूच राहणार. बट हां, एवढं तरी आहे. सो हा किती आता 2 दांडी राहिलेले आहे. 2 दांडी राहिले म्हणजे ऑलमोस्ट किती जातील मला, ऑलमोस्ट कर्नाटकाला क्रॉस करूनच मी. तर कर्नाटका क्रॉस करून मग तिथेच मग फ्युलअप करतो, आणि त्या फ्युलअप नंतर मग मला फ्युलअप करायची गरज नाही लागणार. मोस्ट प्रॉब्ली उद्या सकाळी जायला लागेल. बट काय माहिती, समजा जर वेळ भेटला तर मी अजून एक फ्युलअप करूनच घेईन, कारण दुसऱ्या दिवशी मला ते रिस्क घ्यायचं नाही आहे फ्युलअप व्हायचं. कारण दुसऱ्या दिवशी ना मी एवढं काय लवकर निघणार नाही आहे, कारण मी आय विल टेक माय टाईम, बिकॉज उद्याचं राईड जास्तीत जास्त 360 किलोमीटर समथिंग आहे. तर तिथे जाऊन नुसतं म्हणजे ॲक्च्युली सेलममध्ये राहायचं मला तिथे. रूम आधीच बुक करून ठेवलेलं मी आहे. तर तेव्हा मे बी हे डेटा ट्रान्सफर इन्फर आणि थोडंसं तेव्हा प्रॉपर थोडंसं आराम करेन. आज जर चांगलं राईड केलं तर, म्हणजे थोडंसं स्ट्रेच केलं तर. आणि मग म्हणजे आज फ्रायडे, उद्या सॅटर्डे, हां सगळे. आणि मग संडेला मग थोडंसं, संडेला पण थोडंच डिस्टन्स असणार, पण तिथे घाट आहे चढायचा आहे, म्हणून तेव्हा थोडासा टाईम लागेलच लागेल. लेस्ट सी आता काय पुढे होईल, होप फॉर द बेस्ट. पण आता प्रॉपर मी म्हणजे रायडिंगच्या ह्याच्यामध्ये आलो आहे, म्हणजे झोनमध्ये आलो आहे. आतापर्यंत थोडंसं डगमगत होतो, डगमगत म्हणतात, काय म्हणतात त्याला, थोडंसं डायसी होतं माझं. डायसी म्हणजे कसं आहे की अजून मी त्या झोनमध्ये आलो नव्हतो, म्हणजे प्रॉपर म्हणजे. आणि नॉर्मली कसं आहे, मे बी थोडंसं जास्त गॅप घेतलं मी, म्हणून मी म्हणजे राईडसाठी जास्त गॅप घेतलं आहे, म्हणून मला असं वाटतं आहे, म्हणजे म्हणून असं फिलिंग येत होतं जाऊ करे हां, किंवा आय डोंट नो. आणि कसं आहे, पहिले आहे ना एकदा पुणे क्रॉस करायचो ना, म्हणजे आधीच्या, तर मग मी चांगलं झोनमध्ये येऊन जायचो. पण आता मी कराड क्रॉस केल्यानंतर, म्हणजे कराड ऑलमोस्ट कोल्हापूर आलो, तेव्हा मला जरा वाटलं की हां आता राईड स्टार्ट झालं, म्हणजे बॉडी रेकग्नाईज केलं की आता बाबा राईड चालू झाले करून. तर मग आता बॉडी स्विच होते त्या मोडमध्ये, भूक लागत नाही, पाणी म्हणजे थर्स्टनेस लागतं. आणि
म्हणजे रिफ्लेक्सेस एकदम ॲक्टिवेट होऊन जातात. तर पाणी पित राहायला पाहिजे आणि अधूनमधून तासाभरामध्ये किंवा 100-200 किलो 100-150 किलोमीटरमध्ये तुम्हाला हे घेतलं पाहिजे ब्रेक. तर आता हे सेकंड म्हणजे तिथून चालल्यापासून सेकंड डायव्हर्जन आहे आय गेस. ह्याच्यानंतर कोल्हापूर क्रॉस होऊन जाईल. कोल्हापूर नंतरचं मग मे बी कर्नाटकामध्ये थोडेसे डायव्हर्जन्स असतील. काकांना जाऊ द्या रे. हां, कोल्हापूर नंतर मग ते थोडं डायव्हर्जन्स असेल आय गेस. लेट्स होप. पण गरमी आहे अजून. ते जॅकेट घातलं नाही आहे मी, ते कूलिंग वेस्ट घातलं नाही आहे. मे बी आता मे बी कर्नाटकामध्येच घालेन. जेव्हा पेट्रोल भरेन ना तेव्हा मग मी घालेन. महाराष्ट्र बॉर्डर गेलेलं आहे मागे आणि आता कर्नाटकामध्ये सेंटर केलेलं आहे. 351 किलोमीटर्स आर डन. 1:10 आणि अजून 430 किलोमीटर आहे. अँड गुड थिंग इज दॅट की अजून 2 दांडीमध्ये चालले, 2 दांडी बाकी आहे. अजून रिझर्व लागला नाही आहे. सो असं वाटतं की चांगलं ॲव्हरेज दिलं, म्हणजे पहिल्यासारखंच ॲव्हरेज दिलं. E20ने एवढं फरक पडलेला नाही आहे मला असं वाटतं मला, ॲज पर जे रिडिंग बघतो आहे. तर ट्राय करतो आहे की 380 किलोमीटरपर्यंत घेऊन जाऊ आणि मग 380 किलोमीटर नंतर म्हणजे अजून पुढे 40 किलोमीटर नंतर आपण पेट्रोल पंप शोधूया. आणि मोस्ट प्रॉब्ली आता जेवढे पण पेट्रोल पंप बघितले सगळीकडे पेट्रोल भेटतंच आहे. असं नाही की कुठलं पेट्रोल पंप बंद आहे आणि हे नाही करून. सो वॉट एव्हर पॅनिक जे क्रिएट केलेलं आहे ना अनवॉन्टेड लोकांमुळे, ते तसं काही नाही आहे. गॅसचं प्रॉब्लेम आहे, गॅस सिलेंडरचं. तेही कशाला आहे की ते पॅनिक बुकिंगमुळे भरपूर जणांनी स्वतःच्या घरी बुकिंग करून साठवून ठेवलेलं आहे, विच इज अ रॉंग. त्याच्यामुळे शॉर्टेज जनरेट झालेलं आहे. ते पण नंतर सॉर्ट होऊन जाईल आणि आता गव्हर्नमेंट इज टेकिंग सम नेसेसरी ॲक्शन्स रिगार्डिंग टू दॅट इश्यू. जस्ट कीप फेथ आणि पॅनिक होऊ नका, होईल सगळं व्यवस्थित. कोरोनासारखं गोष्टी आपण हे केलं आहे, पार पाडले, तर हे तर काहीच नाही आहे आणि आपल्यापर्यंत आहे पण नाही ते. हां, ते निपाणी गेलं वाटते मागे, म्हणजे निपाणीचं ते टर्न असतं ना जिथून गोव्याला जातो आपण, ते गेलं मागे. आणि रिझर्व तर लागलं आहे मागच्या 5 किलोमीटरपासून, पण कसं होतं चढण होतं म्हणून वाटते ते हे होत असेल, म्हणजे जरा आलं हे लागलं. आता मे बी आता उतरीमध्ये मे बी 1-2 दांडी वाढतील तर वाढतील. तरी पण आता इट्स टाईम दॅट आय शुड रिफिल. 400 किलोमीटर प्रॉपर बाकी आहे यातून आणि ETA जरा कमी झालं आहे. मे बी मध्ये थोडंसं ट्रॅफिक होतं, बट मी बायपास करत घेऊन आलो म्हणून ते टाईम जरा हे दाखवतं आहे. 2 वाजलेत, 1:41 झालेत. सो यस, चला बघा ना 2 दांड्या वाढल्या आता. आणि असं वाटत होतं की पाऊस पडेल कारण ढग आहेत, बट पुढे नाही आहे. पुढे जरा हे आलं आहे. एक टाईम मला असं वाटतं ना ऊन परवडेल पाऊसपेक्षा. कारण काय परत मग ते सॉक्स घाला, परत मग ओलसर चिंब, मग आतलं पार्ट पण ओलं, मग ते रेनकोट घाला, लई त्रास आहे बाबा. आता फ्यूल भरून झालं, विच इज अराउंड 10 लिटर्स. तर आता शक्यतो आता मी काय करू शकतो. आता मला नाही वाटत की थांबायची गरज आहे. आता वाजले आहे 2:17, 3:30-4पर्यंत 2 तास राईड करू कंटिन्युअस. बघूया कुठपर्यंत पोहोचतो आपण. अजून धारवाड याचं बाकी आहे आणि सॉरी बेळगाव याचं बाकी आहे. बेळगावनंतर धारवाड टू हुबली. तर धारवाड टू हुबलीमध्ये ते 30-40 किलोमीटरचं ते त्याचं काय कंडिशन आहे तेही या ब्लॉगमध्ये आपण बघूया. सो आतापर्यंत आहे ना कर्नाटकाचे रोड्स खूप चांगले आहेत, म्हणजे खूप चांगलं काम केलं तुम्ही. म्हणजे 99वरून 90-100च्या खाली गाडी नसतेच नसेल, मस्त काम करून ठेवलं आहे. आणि आत्ता एवढं कंजेशन नाही आहे, विच इज व्हेरी गुड. आणि असं ऊन येऊन असं सावली येते आणि जाता आहे. पावसाळी ढग दिसतात आहे काय माहिती. आणि हे मॅप पण मी वाटते मी GPS बंद आपलं हे बंद करून टाकलं वाटतं. मी GPS बंद केलं त्यामुळे हे असं दाखवतं. पण ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे. सेम तर रूट आहे. आता त्यासाठी थांबण्यासाठी परत थांबलं तर अजून 2-4 मिनटाचा फरक पडेल. त्यापेक्षा बेटर आहे की हेच रूटनेच कंटिन्यू करूया. दावणगिरी किंवा नंतर थांबल्यानंतर मग ऑन करतो. सध्या तरी होम स्क्रीनमध्ये टाकतो. ओ छान आहे, किती छान दिसतं. वाव वाव वाव. ॲक्च्युली एक टाईम असं बघितलेलं कर्नाटकात खूप असं बिदड आणि असं वाटत, जसं एंटर केलं ना असं सगळं सुकलेलं, सगळं हे झालेलं वाटतं. पण मस्त छान ग्रीन दिसतं. गुड व्हेरी गुड. पण मोस्ट प्रॉब्ली आपल्याला नुसतं कर्नाटकात क्रॉसच करायचं आहे. 90% आपण केरळमध्ये राहू आणि थोडंसं वाटते तमिळनाडू पण लागेल ॲज पर माय जजमेंट. त्याच्यानंतर बघूच आपण. हो चलो पडू शकतो. सगळं काय ढग झालेले आहेत,
होईल यार. मग पुढे कुठेतरी ना मला असं वाटतंय तयारी केली पाहिजे. वारं तर सुटलंच आहे. मेन आपलं शूजचं ग्लोव्ज आहे, आपलं कोणतं आहे, सॉक्स आहे. तर मेन तर सॉक्स आहे, ते सॉक्स घालायचं आहे आणि सगळं कवरअप ठेवायचं. बाकीचं सगळं इश्यू नाही आहे, नुसतं हे मोबाईल आत ठेवून निघायचं. पण छोटं पुढे जातो ना तर दिसतं थोडंसं उजेड आहे, म्हणजे ऊन आहे, म्हणजे होण्याची शक्यता कमी आहे. पण बघितलं ना वारा सुटला इकडे. हां, हे क्रॉसविंड पण लागतं आहे मला. डोंट नो काय करायचं आता. चान्स घ्यायला पाहिजे की रिस्क घेऊ, आय डोंट नो. हे बघा, हां आता थोडंसं ऊन दिसतंय बघा. बघूया, जो होगा वो देखा जाएगा. पण समजा जर आता थांबवून आहे ना, मी जर सगळं चेंज केलं ना, म्हणजे सगळं तयारी केलं ना, तर नाही म्हणून 5 मिनटं तसंच जातील. आणि ॲक्च्युली आता मला याची गरज नाही आहे, ब्रेकची गरज नाही आहे, कारण ऑलरेडी रिफिल करताना थोडंसं ब्रेक झालेलं समजा. हेमंत काय करायचं, गंभीर परिस्थिती आहे आता. आलेलो जी शिवा पॅराडाईज हवेरीमध्ये. टोटल माझे 600 किलोमीटर झालेत. आता लास्ट टाईम झालेलं काय की पाऊस चालू झालेलं बिफोर धारवाड. मग थांबलो पटकन, मग सॉक्स चेंज केलो आणि सॉक्स चेंज करता आहे ना पाऊस निघूनच गेलो, म्हणजे एकदम गेलंच, दिसत बिलकुल एकदम गायबच झालं पाऊस. तर ठीक आहे, मग नुसतं सॉक्स घालून निघालो. थोड्या वेळाने बघितलं तर मग पुढे सगळं सुक्कं. बोला अरे भारी आहे, मग काय फालतूगिरी आहे उगाच. म्हणजे बरं झालं नुसतं सॉक्स चेंज केलं, बाकी हेड्स रेनकोट काहीच घातलं नाही. त्यानंतर मग धारवाड आणि ते ह्याचं क्रॉस केलं. आणि ॲक्च्युली ते दाखवत होतं व्हिडिओमध्ये, बट मे बी येता दाखवेन की 40% काम झालेलं आहे त्या हायवेचं. म्हणजे जे 32 किलोमीटरचं ते पॅच आहे ना, मस्त झालं आहे काम. म्हणजे 2 लेन झाले आहेत, मध्ये डायव्हर्जन पण आहे, भरपूर आहेत. त्यानंतर मग थोडेसे सर्व्हिस रोडला पण जावं लागतं आणि थोडंसं कच्चा रस्ता पण आहे. बट त्या व्यतिरिक्त तिकडनं कम्यूट एकदम स्मूथ झालेलं आहे आणि पटकन तुम्ही जाऊ शकता तसं, एवढं म्हणजे व्यवस्थित झालेलं आहे. सो अजून मे बी पुढच्या 6 महिन्यामध्ये ना मे बी 70-80% होऊनच जाईल. म्हणजे किती वर्षापासून ते काम चाललेलं आहे, आता ते होत आलं. नाव फॉर एक्झाम्पल, आता मी 2024ला ते ह्याचं रूट ट्रिप केलेलं, कुर्ग नाही सॉरी, हे चिकमंगळूर पण नाही यार, कोडाईकॅनल, उटी आणि कोनूर आणि मग रामेश्वरम होऊन मग आलेलो मी. तेव्हा काम चालूच होतं. आणि त्यानंतर मग 1 वर्ष 2025 पूर्ण केलं. आता 2025 पण हाफ होत आलं आहे. एप्रिल मे हां, आता म्हणजे एप्रिलमध्ये तोपर्यंत एवढं काम झालं नव्हतं, 40% काम झालं. म्हटलं की काय फालतूगिरी आहे. मग आता झालं आहे काम आणि चांगलं झालं आहे. मे बी येताना मी हेच रूट घेईन आणि ह्याच रूटने जाईन. सो आता पण त्याच्यानंतर आहे ना रूट मस्त एकदम. म्हणजे आय डोंट रिमेंबर की लास्ट 100-200 किलोमीटर्समध्ये मी कुठे डायव्हर्जन बघितलं तरी आहे का, पण मस्त रूट आहे. आणि त्यानंतर म्हणजे हुबळी क्रॉस केल्यानंतर पण पाऊस लागलं, हवेरीच्या थोडंसं पहिले बोला झालं गेलं करून. पण बरं होतं की सगळं कवर्ड होतं आणि नुसतं हे तर भिजलं काय प्रॉब्लेम नाही, वरचं ते तर सुकून गेलं. आता स्वतः पण सुकून पण गेलं आणि विजायचं चमकत होते. मी बोललं की भाई पूर्ण रस्ताच पूर्ण पाऊस असेल का. बघा, पाऊस उद्या परवा असू शकतं, तेरवा पण असू शकतं, त्याची पूर्ण शक्यता आहे. म्हणून मी तयार होऊन आलो आहे. बट मी आजसाठी तर तयार नव्हतो बिलकुल, पण तरी पण केलं. तर आता किती 164 किलोमीटरचं राहिले आहे आणि 8-7चं ETA दाखवत आहे. अरे म्हणजे कमीत कमी 200 किलोमीटर मी थांबलोच नव्हतो. म्हणजे जेव्हा रिफिल झालं, रिफिलनंतर मग ते सोक्स चेंज करायला थांबलेलो. त्याच्यानंतर मी कुठे थांबलोच पण नाही आणि काय केलो पण नाही. मी बोललं की ठीक आहे यार. आता वाजले आहे 6 वाजले आहे, अजून चांगलं म्हणजे हे आहे, उजेड आहे. तर मग हे चेंज करून घेतलं, वायझर चेंज केलं आणि कॅमेरा लावलं. कॅमेरा सगळं मी आत ठेवून टाकले. म्हणजे काय यार, काय फालतू गेली हे करून. सो बट ड्रोन सुसाट आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. बँगलोर आहे, टेक्निकली बँगलोर पण करू शकतो,
बँगलोर जास्तीत जास्त 265 किलोमीटर्स किंवा 300 किलोमीटर असू शकते. बट नको बाबा, उद्याच करूया. उद्या का जास्त कवर करायचं नाही म्हणून उद्या चांगलं आरामातच करूया सगळं. आणि उद्या थोडंसं लेटच उठूया म्हणजे प्रॉपर तिथे. आणि आय होप की तिथे ते शिवा लॉजमध्ये भेटलं पाहिजे रूम. आणि आय होप त्या शिवा लॉजमध्ये रूम भेटलं पाहिजे, नाहीतर मग परत शोधत बसायला लागेल, त्याच्यामध्ये अर्धा एक तास जाईल. एनिवे लेट सी. आता जेवढ्यात लवकरात लवकर ETA कमी करायचं तेवढं बघतो. मस्तपैकी सनसेट होतं आहे. खूप सॉरी DJIमध्ये दिसतं की नाही माहीत नाही, छानपैकी हे देतं आहे. आणि 22 किलोमीटर आहे दावणगिरी. आय रिमेंबर की जेव्हा कुरुकला जाणार होतो ना, तेव्हा दावणगिरीमध्ये मी हॉल्ट घेतलेलो. मग तेव्हा अंधार झालेलं, म्हणजे तेव्हा मी खूप स्लो होतो. आता ऑलमोस्ट 6:20ला पर्यंत पोचलो आहे मी. त्या टायमाला कधी पोचलेलो मला लक्षात नाही, व्हिडिओमध्ये बघावं लागेल. बट काय पण बोला ना, हे रूट खूप म्हणजे हे शॉर्टवालं आहे. ते NH50 आहे ना, हे खूप लांब पडतं आहे. आणि खूप म्हणजे खूप लेट पोचतो तिकडे. म्हणजे आता हिरोला तर पोचायचं असलं असतं ना, तर खूप लेट पोचतो. लास्ट टाईम मला असं वाटतं होतं, मला लक्षात आहे की जेव्हा हॉस्पिट क्रॉस केलेलं ना, तेव्हा अंधारच झालेलं म्हणून. आणि पोचलेलो मी समथिंग अराऊंड 10च्या अराऊंड आहे. आणि आता मी 8च्या अराऊंड पोचतो, म्हणजे 2 तासाचा फरक आहे. सध्या मी आता 100मध्ये जात होतो, पण मग जरा हे ॲव्हरेज कमी झालेलं म्हणून मी आता 80मध्येच आहे. बट हे म्हणजे परत आपल्या फुल फ्लेजमध्ये झालं ना, हे खूप कन्व्हिनियंट पडेल. आणि बरेच वेगळे राईड्स अजून होतील पुढे. टू बी व्हेरी फ्रँक आहे ना, आता जे मी करतो आहे ना, जे जिथे जायचं आहे ना, ते डिसाईड होतं. पण त्याच्यानंतर आहे ना, माझा एक मित्र आहे सनूप, तो वायनाडला राहतो. आता तो सध्या सौदीला आहे. पण त्याच्याकडे आम्ही बर्ड्सला गेलो आहे, तर त्याने मला एक सर्किट दिलेलं. आता ते सर्किट मला करायचं आहे. पण त्या सर्किट करण्यासाठी आहे ना, कमीत कमी मला कंटिन्युअस 1 आठवड्याचा सुट्टी लागेलच लागेल. कारण तिथे पोचेपर्यंत 3 दिवस ते सर्किट कंप्लीट करायला ॲटलिस्ट मी 2 दिवस तरी घेईन. आणि मग तिथून परत येण्यासाठी पण टोटल 3 दिवस, तर 6, 7, 8 दिवस लागेल. म्हणजे ऑलमोस्ट 1 आठवडाच लागेल. अनफॉर्च्युनेटली ते सध्या आता मी करू नाही शकत, कारण तसं मला त्या हिशोबाने माझं सुट्टी प्लॅन मी केलेलं नाही आहे. बट मे बी प्रयत्न करूया की याच वर्षी करूया. कारण कसं आहे की आता रोडचं चांगलं म्हणजे हायवेचं चांगलंच काम झालेलं आहे. आणि ते पुढच्या टायमाला जेव्हा मी ते रूट करेन, म्हणजे हे ट्रिप करेन, तेव्हा बरेच डायव्हर्जन पण क्लिअर झालेले असतील. चित्रदुर्ग 76 किलोमीटर्स आहे. आता हॉस्पिट इथून आणि आता दावणगिरी येईल. सो येस, माझं सिस्टम म्हणजे मी प्रॉपरली हे केलं आहे. समजा आता 3 वाजता जर मी उठून 4 वाजता राईड चालू केलं असतं, तर मे बी 1 तास मी पुढेच असलो असतो मॅक्सिमम, जास्त पण नाही, 1 तासच पुढे असलो असतो. पण ठीक आहे ना, त्यात काय एवढं हे नाही आहे, इश्यू नाही होत. पण आता जे टाईम दिलं आहे त्याच टाईममध्ये पोचलं तरच बेटर आहे. ट्राय करतो की ETA अजून किती कमी करू शकतो तेवढं कमी करतो आहे. आता कमीत कमी 15 मिनटाचा तर ब्रेक गेलाच इथे, 15 ते 20 मिनटं ब्रेक गेला. आणि कुठे पण बसलं ना, चहा बी पिलं तर सगळं हे सगळं काढायला लागतं आहे. मग तोंड बिंड धुवायला लागतं आहे. चहा पिऊन मग 20 मिनटं जातात. किती पण तुम्ही काय गडबड करा होतंच आहे. सो इट्स बेटर की कसं आहे की आरामात करूया, काय प्रॉब्लेम नाही आहे. आणि 1 तास जरी नाईट राईड करायला लागलं, 1-2.5 तास तरी काय मला मोठा प्रॉब्लेम नाही आहे. ह्याच्यापेक्षा जास्त वेळ तर केलं आहे नाईट रायडिंग, तर दॅट इज नॉट अ बिग डील फॉर मी. बट एनी हाव, कर्नाटकाचे हायवे इज ऑसम. म्हणजे हे NH48 ॲट कर्नाटका साईड इज एक्स्ट्रीमली ब्युटिफुल, एक्स्ट्रीमली वेल प्लॅन्ड आणि वेल फंक्शन्ड असं मी बोलू शकतो त्याला. कधी आहे ना, बोलताना शब्द समजत नाही कुठला शब्द वापरू करून. आय होप थोडं तरी मी इम्प्रूव्ह करतो आहे माझ्या संवादामध्ये. आणि त्यासाठी जर तुम्हाला ते आवडत असलं, इम्प्रूव्हमेंट दिसत असलं, तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा. थोडं तरी वाढवा सबस्क्रायबर बेस, थोडं तरी वाढवा. म्हणजे कसं आहे की जरा थोडंसं म्हणजे मला पण हेल्प होईल आणि मला बरं वाटेल ॲक्च्युली. थोडं मोटिवेशन भेटेल की हां बाबा, की लोक बघतात आहे, लोकांना आवडतं आहे. आणि जेवढं होईल तेवढं मी ट्राय करतो आहे. माझं असं हे नाही की मी तुम्हाला ड्रोन शॉट देणार किंवा सिनेमॅटिक साऊंड देणार, कारण तेवढं मला वेळ पण नाही आहे आणि तेवढं मला आवड पण बोलू नाही शकत, पण तेवढं मला आयडिया पण नाही त्याच्याबद्दल. आणि हे आता माझं वय नाही राहिलं आता शिकण्याचं. हो, म्हणजे शिकायला तर कधी पण शिकू शकतो माणूस. बट एनिवे बघूया. मलाबार गोल्ड याला बॉयकॉट केलेले, परत झालं वाटते. आपण तर नाही घेतो. ओ शिट, मॅगडी आहे. व्हॉट द हेल मॅन.
काय यार, तर मॅगडीमध्ये बसलो तर अजून 20 मिनटं झाली. अरे यार, अजून थोडा वेळ थांबलो असतो आणि जमलं असतं ना मॅगडी करून, तर मग तिथे झालो असतो. तिथे 20 मिनटं देण्यापेक्षा इथे जर थोडंसं 20 मिनटं दिलं असतं. एनी हो, काय प्रॉब्लेम नाही आहे, जाऊ दे. नाहीतर मग आता काय तासाभरामध्ये एक तासाभराचाच गोष्ट आहे, नंतर मग जेवायचंच आहे. कारण इथून खाऊन गेलं असतं मॅगडीमध्ये आणि तिथे खायला झालं नसतं. किती ग्रीन 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 ग्रीन, तिथे मस्त आहे, एकदम छान आहे. ओपन ॲट 7 ड्राईव्ह. हे आधी आत्ता झालं वाटते, आधी नव्हतं हे या रूटला. म्हणजे निपाणीनंतर अख्ख्या रूटमध्ये मॅगडी कुठे नव्हतं. इथून 7 मिनिट्स म्हणजे किती वेळ लागेल? जाईल तेवढं तर तेवढं. नुसतं वरती बाहेरून बघून जाऊया. नेक्स्ट टाइम आठवून ठेवूया की आपल्याकडे मॅगडी ते आहे ऑप्शन. चित्रदुर्गाचं एक वेगळंच हिस्ट्री आहे. बंटाजी मालुसरे किंवा बंटाजी करून ते एक मावळे होते. आफ्टर द ॲसेसिनेशन ऑफ द छत्रपती संभाजी महाराज, त्यांनी इकडच्या किल्ल्यामध्ये एका मुघलाला म्हणजे हे करून टाकलेलं आणि त्यांना लिटरली रडवून टाकलेलं त्याला. एक म्हणजे यूट्यूबमध्ये मी ते एक त्याचं एक स्टोरी मी ऐकलेलं, म्हणजे जेव्हा छावा रिलीज झाला होता तेव्हा. आता सध्या लक्षात नाही आहे एकदम प्रॉपरली. चित्रदुर्गाचं ते हिस्ट्री आहे. आता माहीत नाही ते फोर्ट रिस्टोरेट केले आहे की कसं ठेवलं आहे मला माहीत नाही, बट त्याचा एक हिस्टोरिक सिग्निफिकंट खूप आहे. म्हणजे मराठ्यांनी मुघलांना लिटरली रडवलेलं, आणि असं रडवलेलं की स्वतः औरंगजेबने एका त्याच्या शहागिराला पाठवलेलं आणि त्याच्याबरोबर पैसे दिलेले. त्यांनी ते पैसे पण लुटले आणि त्या शहागिराला पण कुचलून मारलेलं. मीन्स देर आर लॉट्स ऑफ अनसंग हिरोज इन द हिस्ट्री जे आपल्याला अजून माहीतच नाही आहे. ज्या दिवशी ते आपल्याला माहीत पडेल ना, म्हणजे थ्रू मूवीज आणि किंवा हे, आणि तेव्हा म्हणजे कसं म्हणजे त्यांचं जे इम्पॉर्टन्स आहे हिस्ट्रीमध्ये, त्यांनी जेवढं त्यांचं शौर्यगाथा आहे ना, ते आपल्याला तेव्हा समजून येईल. टू बी व्हेरी फ्रँक, छावा बघून मी लिटरली ना, मी लास्टचं क्लायमॅक्स बघूच नाही शकलो. माझ्या मनात असं एवढं रडू आलं की म्हणजे कुठल्या क्षमतेपर्यंत राजे त्याने होल्ड केलेलं स्वतःला, म्हणजे मानलं पाहिजे त्यांना. आणि या मुघलांवरती आहे ना, साला लांडनवरती अजून साला राग येत आहे. काय करणार आता? तिथे त्यांच्या स्वतःला बाप बनून बसलेत आणि आपल्या भारतामध्ये, म्हणजे किती लाजिरवाणी गोष्ट आहे की औरंगजेबला तुम्ही बाप मानताय. हो, एनी हाव, मन भरून येऊन जाईल. 42 मिनिट्स, 42 किलोमीटर्स. ETA 3 मिनटाने वाढलं. आय डोंट नो का, बट झालं तर झालं आहे. पण ॲक्च्युली कसं आहे, अजून 2-4 मिनटं अजून पकडावंच लागेल, कारण प्रॉपर ते शिवा लॉजमध्ये जायचं म्हणजे जरासं आत फिरून जायला लागतं ते. म्हणजे आता कसं आहे का की इथून जेव्हा NH-51 आलो होतो ना, तेव्हा मी याच्यात जॉईन झालेलो आणि तेव्हा असंच अंधारच पडलेलं. बट आय गेस की मी थोडंसं लेट आलेलो इथे, म्हणजे तिथून इथे यायला जरा लेट झालो असतो. बट लेट सी आता कसं जातं आहे करून. अजून 41 किलोमीटर्स आहे, लास्टचे 41 किलोमीटर्स, विच इज म्हणजे एक किलोमीटर्स भारी पडायला लागले असं वाटायला. बट टुडेज किती झाले, 8-7. ॲक्च्युली हे पण आलं आहे, रिझर्ववरती पण आले, म्हणजे 19 किलोमीटर त्याच्यावरती चाललो आहे मी. लास्ट या लॉजमधून बघितलेलं अनिल कम्फर्ट, पण साला सरळ बोलला नाही आहे करून. याच्यानंतर मग अजून 2-4 ऑप्शन्स काढून ठेवलेले, त्याच्यामध्ये हे शिवा लॉज निघालं. आणि कसं आहे, तो जमना तो जरा ओळखीचाच झाला आहे, कारण हे अटायर बघून तो ओळखून जातो की हाय करून, तो विच इज अ गुड इन अ वे. सगळं वरती चेकिंग केलं आणि जेवून आलो. एवढं बेकार जेवण होतं ना, म्हणजे चला मी एवढं एक्साइटमेंटमध्ये गेलेलो चिकन खाईन करून. काहीतरी मंडी का चिकन काहीतरी मागवलेलं. ते ॲक्च्युली होतं पालक पनीर होतं. त्याच्यामध्ये त्याने ते चिकन फ्रायवाले जे असतात ना, ते चिकन घालून ते दिलेलं. ते एवढं बेकार एक्सपिरियन्स होतं ना की विचारू नका. मग कसं ते नुसतं ते चपातीवर खाल्लं, ते भात पण नाही घेतलं आणि ते नुसतं ते चिकनवरचे खाऊन टाकले, म्हणजे जरा हे होऊन जाईल, म्हणजे थोडं तरी पोटात गेलं तरी. तर आणि घरच्यांशी बोलत बसलेलो त्या ह्याच्यामध्ये, म्हणून. आणि काय सेम जागा सेम आहे ते सारखं कोण दाखवत बसते तुम्हाला. कारण फर्स्ट दिवस जरा स्ट्रेसफुल असतं आणि मी चांगलं स्ट्रेच केलेलं. टोटल 793 किलोमीटर्स टोटल झालेलं आहे. तिथून आलं असतं तर 813 किलोमीटर्स काहीतरी झाले असते, म्हणजे एक्स्ट्रा झाले असते, पण तिथे टाईम जास्त लागलं असतं. बट एनी हाव, दिस रोड इज नाईस, दिस रोड इज ओके.
तुम्ही चालू येऊ शकतात. मे बी आफ्टर सम टाईम थोडंसं इम्प्रूव्हमेंट अजून होतील. 6 महिन्यानंतर तर एकदम चांगलंच बनून जाईल रोड, आय होप सो. तर काय आज जास्त असं ब्लॉक विक करता येत नव्हतं, कारण कसं रूट जास्त म्हणजे हे म्हणजे डिस्टन्स जास्त होतं. उद्या आहे 360 किलोमीटर्सच आहे, सालम करून आहे, तिथे जायचं आहे. तिथे एक दिवस राहणार आहे आणि दॅट्स इट. उद्या खूप आरामात उद्या खूप आरामातच उठेन, प्रॉपर 6-8 तासाचं झोप घेईन करून बघेन काय करेन. सो आजसाठी एवढंच. इफ यू लाईक दिस व्हिडिओ प्लीज गिव थम्स अप. तो काय कमेंट करायचं कमेंट करा. बाकी तुमचं ते बघून घ्या. बाय.